पासून त्या समाजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करतात। ते बघून की राजकारणामध्ये आपण जर चांगल्या विचाराने काम केलं तर निश्चितच हजारोंच्या संख्येच्या लोकांना आपण त्याचा फायदा करून देऊ शकतो। आणि म्हणून 2012च्या पासून मी समाजकारण राजकारण करायला आली। संजू भाऊ इथे मवाळ्यांची पहिल्यापासूनचे अनेक मंडळी आहेत, जुने पण मंडळी मवाळ्यांची आपल्या सोबत आहेत इथे पण। त्यांनी बगेकरांची मुलगी आज बोर्डीकर म्हणजे काय जिल्ह्यामध्ये ब्रँड म्हणतात, पण तरी देखील जिल्हा परिषद लढली। माझ्या घरी विरोध होता, माझ्या बाबांचा तर विरोध होता राजकारणामध्ये यायला, की तुला 2 वेळेस जेवायला भेटते ना बाई, कशाला हे काय करायचं। पण असं सुरुवातीला वाटलं आणि माझ्या जिंतूर सेलूकरांनी पण घरातलं कुणीतरी पाहिजे म्हणून थोडं काहीतरी बाबाची कार्यकर्ती म्हणून काम करेल। निवडणूक कधी लढायची नव्हती, काहीतरी बाबाची कार्यकर्ती म्हणून काहीतरी त्यांचं एखादा काम आपण हलकं करू अशा पद्धती 2012ला जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या। आणि मग जिल्हा परिषदेपासून आपण शिकलं पाहिजे, खालच्या पासून वरतीपर्यंत काय अडचणी असतात, कसं काम करावं लागतं याची जाणीव व्हावी म्हणून जिल्हा परिषद लढायचं मी ठरवलं। पण घरून सगळ्यांनी विरोध केला। अरे तू बुरडी करायची पोरगी, मला खूप जण म्हणले, इथलेच नाही तर बाबांचे पूर्ण महाराष्ट्रभरातले मित्र म्हणले की कशाला तू जिल्हा परिषद लढायची, तू डायरेक्ट आमदार की खासदार की लढली पाहिजे। आमचा मित्र काही कमी नाही, डॉन आहे। सामान्य कार्यकर्त्यासारखं काय अडचणी आहेत, काय लोकांच्या पण अडचणी, जनतेच्या अडचणी, कार्यकर्त्याला सुद्धा एखादी कुठली लोकल बॉडी निवडणूक लढायची असेल तर काय काय अडचणी येऊ शकतात याची जाणीव व्हावी म्हणून 2012ला जिल्हा परिषद लढली। जिल्हा परिषदेची 5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर म्हणलं आता ह्याच्यात काही दुसऱ्यांदा जिल्हा परिषद लढावी मला वाटली नाही, कारण की ज्यांची बॉडी असते त्यांचा उद्देश एवढा छोटा असतो ना। मी नेहमी माझ्या आपण जीबीचे जनरल बॉडी मीटिंग्सचे जर प्रोसिडिंग्स वाचले त्याच्यामध्ये मेघना बोर्डीकर त्या मीटिंगला काय काय बोलल्या हे तुम्हाला बघायला मिळेल की आपण हे जिल्हावासी तो पै न पै विकासासाठी वापरला गेला पाहिजे, पण बॉडीच्या लोकांची विचार वेगळ्याच कुठल्या तरी दृष्टीने असायचे। आणि दुर्दैवाने अनेक चांगले अधिकारी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये यायला मागत नाही, कारण की प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा। मी तेव्हा सांगायची या अधिकाऱ्यांना काही घेणं देणं नाही, मी सुद्धा एका अधिकाऱ्याची पत्नी आहे, 2-3 वर्ष राहतात आपुलकी नसते, पण आपण जिल्हावासी आहेत, आपल्या जिल्ह्यासाठी हे झालं पाहिजे, हे दर्जेदार झालं पाहिजे अशी अपेक्षा अशी। आणि म्हणून 2017ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बाबांना आग्रह केला की आमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये आलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला। आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून काम करत गेली। लोकसभा तर माझ्या पहिल्यापासून मनामध्ये होती, कारण की संजू भाऊ लोकसभेला आमच्या जिल्ह्यात लोक काय नाही, नुसतं डॉक्टर साहेब एकदा खासदार झाला की खासदार आरामाची गोष्ट, कारण की त्या खासदार झालेल्या व्यक्तीला माहित नाही खासदारची काय काम आहे, आमच्या मतदारांनाही माहित नाही की खासदार काय काय करू शकतो आणि आपण त्याकडून काय अपेक्षा करू इच्छितो। पण हे आमचं दुर्दैव। मग मला वाटलं शॉर्टकट बरं आहे, आपलं खासदार झालं आपला संसार सांभाळत करता येईल, आपली जिल्ह्याची सेवा आणि दाखवता येईल की एक खासदार चांगला विचाराचा जर खासदार असेल तर किती छान कामं करू शकतो। पण दुर्दैवाने युती झाली। देवेंद्रजींनी सांगितलं मेघना तुला थांबावं लागते, पक्षाचा आदेश पाळणं, नेतृत्वाचा आदेश पाळणं माझं धर्म। उमेदवारचं काम केलं आणि जिंतूर मधून मीच नाही तर माझ्यासारख्या रामप्रसाद बोर्डीकर साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम करत तेव्हा सुद्धा त्या खासदाराचे जे उमेदवार होते त्यांना लीड दिली। त्यानंतरचा किस्सा रंगनाथजींनी सांगितला, पण मोठं आव्हान होतं। संजू भाऊ तुम्ही नव्हते संघटन मंत्री तेव्हा, आपले भाऊराव काका होते। कोरा एबी फॉर्म दिला देवेंद्रजींनी, चंद्रकांता त्यांनी आमच्या हातात। आता म्हणले ह्याच्यावर नाव रामप्रसाद बोर्डीकर तुमचं ठरवा। आता मी लेख कशी काय अपेक्षा करणार जेव्हा की माझे बाबा आजही कुठलीही निवडणूक लढण्यासाठी एखाद्या तरुण कार्यकर्त्याच्या सारखे तयार आहेत, सज्ज आहेत। पण माझ्या बाबांचं मला कौतुक करावं वाटतं की आपला परभणी म्हणजे आपण एकदम घोषा पद्धत निजामशाहीत वाढलेला, पण अशा वेळी देखील आज महाराष्ट्रामध्ये अनेक 9, 8, 7 टर्म राहिलेले आमदार आहेत, वय झालेलं आहे,
स्वतःचा मुलगा कर्तृत्वाने स्वतःची जागा मुलाला द्यावं वाटत नाही, तेवढं मोठं मन आपल्या लेकीला देण्याचं माझ्या बाबांनी दाखवलं. आणि म्हणून 2019ला माझ्या जिंतूर सेलूच्या माझ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे मी त्या ठिकाणी आमदार झाले. आणि मग भारतीय जनता पार्टीचे आमदार झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाने जे जे माझ्यावरती जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केला. आजही भारतीय जनता पार्टीचे जो कुठला कार्यक्रम येतो तो माझे जिंतूर सेलूचे सगळे सहकारी गांभीर्याने घेतात आणि प्रत्येक वेळी नंबर 1 ला आम्ही राहतो. जसं सरळ मध्ये भारतामध्ये बेस्ट मेघना बोर्डीकर 6 महिने होती ती केवळ माझ्या जिंतूर सेलूच्या सहकाऱ्यांच्यामुळे. आणि आता सुद्धा मेंबरशिप मध्ये संजूभाऊ आम्ही 7व्या नंबरला होतो, मग 10व्याला गेलो, 12व्या गेला, तर अध्यक्ष 16व्या नंबरला गेलोय, जरा पुढे जायचं आपल्याला. पण मंत्री झाले तरी माझे कार्यकर्ते अजूनही पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडतात. आता आपल्या संतोष भाऊनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं कालचा किस्सा. भाऊ महाविकास आघाडीला लोकसभेच्या वेळेला एवढे खोटे नरेटिव्ह त्यांनी पसरवले, काय तर म्हणे संविधान हटवणार, असं होणार तसं होणार. आणि आपल्या इकडे पण लोकसभेपासूनच अशी यंत्रणा उभी करण्यात आली, असं षडयंत्र रचण्यात आलं की जिंतूर सेलू मध्ये मराठा मुसलमान मागासवर्गीय फलाण्याकडे जाणार, ओबीसी फलाण्याकडे जाणार, मग मेघना बोर्डीकर कडे कोणीच राहणार नाही. मेघना बोर्डीकर 3 नंबरला राहणार. आणि महाराष्ट्रामध्ये विश्वास होता की त्यांची सरकार येणार, भाजप तर येणारच नाही, है की नाही. व्यापारी मंडळी हो म्हणायचं, अशी सगळी चर्चा करत होती, भाजप कुठूनच येत नाही. अरे पण भाजपाचं नेतृत्व, ह्या देशाचं नेतृत्व, ह्या देशातल्या नागरिकांनी ज्यांच्या हाती दिलंय, तर देशाचे नेते म्हणून नाही तर जगाने त्यांचं नेतृत्व मान्य केले ते आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्यांच्या बरोबरीने आदरणीय अमितभाई शाह, JP नड्डाजी, आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका लढण्यात आल्या. बावनकुळे साहेबांसारखं प्रदेशाध्यक्ष आतापर्यंत कधी लाभलं नसेल एवढी मेहनती प्रदेश. आणि आज ह्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 132 एका पक्षाच्या जागा निवडून येण्याचा इतिहास हा केवळ भारतीय जनता पार्टी ह्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवू शकली आहे. कारण की त्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक बूथवर आज आहे. आज महायुतीचे उमेदवार आपल्या जिल्ह्यामधून निवडून आलेले, कालच्या भाषणात मी त्यांनाही, त्यामुळे नाही, भारतीय जनता पार्टीचा माझा जिल्ह्यातला कार्यकर्ता प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी झटला, नेत्यांच्या आदेशाप्रमाणे झटला, म्हणून महायुतीला एवढं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी झाल्या. संजू भाऊ, डॉक्टर साहेब, विरोधकांनी म्हणणं मी 3 नंबरला राहणार साहजिक आहे, पण आपल्यानी पण जेव्हा म्हणलं तेव्हा मनाला वेदना होतात, वाईट वाटतं. पण मी सुरेश भाऊ भुमरेंचं कौतुक करते की घरदार सोडून माझी बहीण निवडून आली पाहिजे. आणि जो ओबीसी मराठा वाद जाणीवपूर्वक काही लोकांनी पेटवत ठेवला होता, तो वाद मिटवण्यासाठी धडाडीनं काम माझ्या भावाने त्या ठिकाणी केलं. अनेक जण, आमचे रितेश भाऊ आहेत, अग्रवालजी आहेत, ऋषी सकनूर आहेत, ND देशमुख आहेत, अनेकांनी, म्हणजे आता काही जणांची नावं घ्यायची झाली असतील तर मी क्षमा मागतो, पण माझ्या सगळ्या जिल्ह्याभरातले माझे सहकारी दिदीची काळजी करत तिथं आले आणि प्रत्येकाने योगदान दिलं. आमचे प्रकाशजी गोरे तिकडे लांब बसलेले, त्यांनी ते 1 वर्ष दररोज माझ्या जिंतूरमध्ये येऊन एवढं सुंदर काम उभं केलं. माझ्या विजया, आमचे संतोष भाऊ टोले इथं बसलेले, त्यांनी सुद्धा जी मेहनत घेतली ती मी कधी विसरू शकत नाही. त्या प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी बघितलंय, आज काल सुद्धा आमचा व्यापारी संघाने गंगाखेडच्या ठेवला होता सत्कार. ह्या जिल्ह्यामध्ये, ह्याच नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बोर्डीकर कुटुंबाचं जे नातं लोकांशी जुडलेलं आहे, ते नातं कुठल्या पदापेक्षा पण पुढचं आहे. ते कौटुंबिक नातं, आणि प्रत्येकाला मनामध्ये वाटतं की बोर्डीकर परिवार हा माझ्या जवळचा आहे. म्हणून असे स्वागत सत्कार, मला कालच माझ्या बाबा म्हणले आता बस झालं हे स्वागत सत्कार, कामाला लागा. पण काय करता, एवढ्या वर्षानंतर 14 वर्ष रामाने वनवास भोगला, तसा आमच्या जिल्ह्याने पण 12 वर्ष मंत्रिपदाचा वनवास भोगला.
नाही तर नुसत्या झेंडा मंत्र्याची सवय होती. आता हे पोलीसवाले इथं आहेत, आमचे ड्रायव्हर कालच सांगत होते, म्हणतात काय दिदी कधी जेवतात की नाही, त्यांना प्रधानमंत्री माहित होता. आता इथे सकाळी 7ला घर सोडलं की रात्री मला 3 वाजले घरी पोहोचायला. जेवणाची कमा नाही, कसली नाही. हे पण जरा सुस्तावलेले होते यंत्रणा सगळे, आता त्यांना पण कामाला लावायचे आपल्याला. त्या जिल्ह्यामध्ये मी बघितलं सर्वसामान्यांना जो आनंद झालाय तो मला आनंद जाणवतोय. कधी त्यांची काही अपेक्षा नाहीये की मेघना बोर्डीकराकडून फलानं काम करून घ्यावं, हेच मला फायदा करून घ्यावं, पण त्या आपुलकीने मला मेसेज टाकताय की धडपड. त्या सगळ्याची जाणीव मला त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळते की किती मोठ्या अपेक्षा माझ्याकडनं जिल्हावासियांना आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण करण्याची प्रामाणिक प्रयत्न मी करेल, हा शब्द आज आपल्याला या ठिकाणी. आता मला संजय भाऊन सांगितलं मोठं मार्गदर्शन तुम्हाला करायचं. मोठं मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही, पण आज जे आपले अभियान चालू आहे सदस्य नोंदणीचं, सगळ्यांना विनंती करते. आता बघा लोकल बॉडीजच्या निवडणुका लवकरच येणार आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ह्या ठिकाणी इच्छुक लोकांनी हजार तर नोंदणी केली पाहिजे. आज ह्या लोकसभेच्या वेळेला आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेला जिंकण्यात आलं, पण त्यातून सुद्धा बघा मी तर किती मोठं भाग्य घेऊन आलेली आहे. 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत, पण त्यामध्ये तुमच्या मेघना दिदीला मंत्री म्हणून संधी मिळालेली आहे. हे निश्चितच माझं भाग्य आणि तेवढी मोठी जबाबदारी सुद्धा माझी वाढलेली आहे. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा तेवढा मोठा विश्वास आपल्यावरती दाखवलेला आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं काम आपल्याला उभं करायचं. या जिल्ह्यामध्ये भाजपा वाढली पाहिजे. ह्या जिल्ह्यामध्ये भाजप वाढली पाहिजे. महायुतीला सोबत घेऊन आपल्याला भाजपाचा झेंडा या प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये फडकवायचा आहे. त्यासाठी आपले पाळमुळं पक्के करायचे आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री म्हणून जी माझ्या पक्षाने आपल्या नेतृत्वाने संधी दिलेली आहे, त्या संधीचा पुरेपूर फायदा आपण करूया. पण मला इथं मंचावर बसलेले की आता आपल्याला सबका साथ सबका विकास जे आपले आदरणीय नरेंद्र मोदीजींनी शिकवलेले त्या शिकवणीवर काम करत पुढे जायचंय. तेव्हाच ह्या सगळ्या येणाऱ्या निवडणुका सुद्धा आपल्याला सोप्या होणार आहेत. व्यापारी बंधू इथं बसलेले, त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि त्यांनाही मी विश्वास देऊ इच्छिते की रामप्रसाद बोर्डीकरांची लेख आहे. कधीही तुमच्यावर कोणी वाकडी नजर करेल अशी कधी वेळ येऊ देणार नाही. नेहमी तुमच्या समाधानासाठी, तुमच्या सहकार्यासाठी, तुमच्या मदतीसाठी रस्त्यावर धावून येईल. आपल्या इथं आहे, मला बरेचशा घटना माहिती आहे का, काय काय चालतं काय काय नाही. तुम्ही पण त्या पद्धतीने साथ मला दिली पाहिजे. तुमचे सगळे नातेवाईक, मित्र परिवार असतील जिंतूर सेलूमध्ये, त्यांना विचारा कशा पद्धतीने कार्यपद्धती आमची सगळ्यांची आहे. तुम्हालाही बऱ्याच जणांना अनुभव आहे सगळ्यांचा. त्यामुळे अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलंय. पहिले तर काय म्हणायचे, पहिले नाही, आता ह्या आपल्या 2024 लोकसभेपर्यंत संजय भाऊ तुमच्याही कानावर आले असणार, अनेक मंचावर बसलेली मंडळी म्हणायची भाजपा, असे अनेक किस्से झाले अण्णा. आणि ते पण मोठ्या शेष नेतृत्वापर्यंत की या जिल्ह्यात मध्ये भाजप म्हणजे बोर्डीकर जनता पार्टी. अनेक प्रकार करून झाले अनेकांनी, पण त्यांना मला सांगायचंय की भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी, या देशाचं जगाचं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या विचारामध्ये काम करणारी ही पार्टी आहे की ज्या पार्टीचं ब्रीदवाक्याने जे नेहमी पाहिजे की देश प्रथम, पार्टी द्वितीय आणि स्वयं तृतीय. आणि हेच मनामध्ये ठेवत मी काम करत आहे. डॉक्टर विद्याताई, इथं महिलांची संख्या छान दिसते, थोडीफार अजून वाढली पाहिजे, कारण आता आपल्याला 2027 ला 33% आरक्षण होणार आहे. विधानसभेत खासदारकीला महिलाच पाठवायच्यात आपल्याला. त्यामुळे महिला संघटन आपल्याला वाढलं पाहिजे, याच्यासाठी काम करायचंय. आमच्या जिंतूर सेलूच्या महिला संघटन तर खुश येतात, पण तसंच सगळ्या सारिकाताई आपल्याला वाढवायचंय. सगळ्या तालुक्यांमध्ये हे वाढलं पाहिजे. पण शेवटी आजचा जो हा सत्कार या ठिकाणी होतोय, मी जिंतूर सेलूची आमदार जरी असली तरी मी नेहमी जिल्ह्यातील न्याय देण्याचं काम केलेलं आहे. तरी देखील काही ठिकाणी अधिकाराच्या मर्यादा येत होत्या, पण आता तर पक्षाने पालकमंत्री पद दिल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या
न्याय द्यायचं काम मी करणार आहे. आणि खरं आज भाजप आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की आपल्यासोबत आपला विचार परिवार आहे, आपल्यासोबत हिंदुत्ववादी संघटना आहेत की ज्या आपल्यासाठी काम करतात. म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा सर्वांनी तयार व्हायचं. आहेत का सगळेजण तयार? नुसतं हो हो का? आहेत का सगळेजण तयार? बघा, कालच माझा मंडळी म्हणत होते दीदी आता तरी जरा मंत्री झाल्या तेवढ्या वेळा इतकं ओव्हर टाईम करू नका, आता तरी जरा वेळेवर जेवण खावण करू. पण नाही, माझ्या नेतृत्वाने बघा मेघना बोर्डीकर हरणार हरणार ही गोष्ट तुमच्या पण कानावर आली असणार. सट्टा तर डबल लागला होता, टिबल होता, टिबल. बाळासाहेब सांगतात टिबल होता. हरणार मग जिंकली तर टिबल पेक्षा. पण अमित भाई शहांची सभा झाली माझ्या जिंतूरमध्ये आणि सगळं वातावरण पलटलं. त्या दिवशीपासून माझ्या पाठीराख्यांनी ठरवलं दीदी जिंकली, आपली दीदी आली. आणि त्यांनी मतदानापर्यंत प्रामाणिक कष्ट केले, प्रत्येकाचे पाय धरले आणि दीदीला विधानसभेमध्ये पाठवलं. खरं तर खूप मोठा वाटा माझ्या बाबांचा सुद्धा आहे यामध्ये. सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि खास जे आपल्याला नरेंद्र मोदीजी देऊन गेले ते म्हणजे हम एक है तो सेफ है. आणि त्या ब्रीदला मानणाऱ्या लोकांनी जो मतदान करून मला विधानसभेमध्ये पाठवलं त्याचं फलित म्हणून आज या ठिकाणी मी राज्याची राज्यमंत्री झाली. आज अजितदादांच्याकडे ऊर्जा मंत्री बैठक होती. काल देवेंद्रजींना रात्री आता दावोसमध्ये म्हणलं फोन कुठे करायचा म्हणून मेसेज टाकला. तो म्हणले आपण परत पुढच्या आठवड्यात मीटिंग घेऊ, तू भाजप कार्यकर्त्यांचे कार्यक्रम कर आणि त्यांना सांग की मला जिल्ह्यामधून अपेक्षा आहे. कमळ फुलून चालणार नाही, त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमळ फुलवायचं आहे आणि ते फुलवण्यासाठी मेघना बोर्डीकर भाजपाची कार्यकर्ती म्हणून कधीच कुठं कमी पडणार नाही हाही शब्द तुम्हाला या ठिकाणी देते. पण तेवढ्याच ऊर्जेने तेवढ्याच ताकदीने तुम्ही सर्वांनी सुद्धा आपापसातले मतभेद दूर सारून, कारण सगळ्यांना सगळं मिळत नाही म्हणून आपण कालच शिर्डीला आता मागच्या आठवड्यात अमित भाईंचं मार्गदर्शन घेतले. श्रद्धा सबुरी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझा भाजपामधला किंवा राजकारणातला संघर्षमय प्रवास बऱ्याच जणांनी जवळून बघितलेला आहे. केवळ श्रद्धा आणि सबुरी ठेवली की आपण चांगल्या विचाराने चांगल्या मनाने जर काम केलं तर निश्चित माझा एकच विचार आहे की ही संधी जी मला मिळालेली माझ्या जिल्हावासियांसाठी भरभरून आणि जे चांगल्यात चांगलं असेल ते देण्यासाठी प्रामाणिक मी प्रयत्न करत राहील. माझ्या भाजपा परिवारातील प्रत्येकाचा मान सन्मान वाढेल असंच काम मी यापुढे देखील करत राहील. एवढाच शब्द तुम्हा सगळ्यांना देते आणि अपेक्षा ठेवते की आजपासून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत चांगली मोठ आपल्याला बांधायची आणि येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. हे करण्यासाठी तुम्ही सहभाग द्या की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून पुढे याल आणि ताकदीने काम कराल. मी तुम्हाला विश्वास देते की मी कुठेच कमी पडणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.